नाही खाली तिकडच्या गेलं की साईडला. तो खाली करायचा आणि आता इकडे घ्या. याच्यामध्ये मशीनला जेवढी जागा लागते तेवढीच, आणि एक माणूस उभा राहायला. फार जागा पण वेस्टेज नाही होत त्याच्यामध्ये. 7 फूट लांब आहे. दहा बाय 10 रूम लय आम्ही ते बघितल्यावर म्हणलं नको साडीचा नाद. नाही त्याला ते 20-22 फुटाचं ते एवढा गाळा होता त्यांचा बघा. हा पूर्ण पॅक झालं ते बी साडे स्पेशल. याच्यात सगळे तुम्हाला प्लेन जेवढा कपडा पाहिजे तेवढा. आणि त्याच्यात साडी त्या हुक जे आहेत ना त्याची हुक लय फसवायला लागतात त्याला. ते हुक त्या साड्या फाडते ते. हा हँडल तिकडे टाकायचा आणि तो खटका इकडे घ्यायचा. एक लेडीज याच्यावर काम करू शकते बा. मी जे मगाशी म्हणलं नाही की ते डाग वगैरे असे पडतात तर त्याला कुठले हे डाग? नाही, हे पाण्याचे हे पाण्याचे डाग आहेत. हे सगळं पडलेलं. नाही ते नाही, त्याला ना ते रिमूव्ह नाही होत. ते रिमूव्ह नाही होत. ते धुतानाच काढायचे. साडी धुतानाच काढायची. साडी धुवायला घेता ना तुम्ही? हां धुवून आमच्याकडे किती 80 का 90 रुपये साडी. धुवून इस्तरी 100 रुपये. हे बघा आता तुमची हे जे टिकलीवर टिकलीवर बघा हे कसं झालं. नेटच्या साड्याला पण काय होत नाही, काय होत तरी अजून टेम्परेचर कमी आहे थोडंसं. दरवेळेस सेट करायची काय आवश्यकता काय नाही एकदा सेट ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक. साधारण किती टेम्परेचर झाल्यानंतर चालू करायची? 90 ते 100च्या दरम्यान. नेटची साडी मागू का? एक आहे इथं आहे मागव. आता हे पदर असं काय येतं माहितीये का? एम्ब्रॉयडरी ओढले गेलेले असतात. टिकल्या साड्या तुम्ही हातावर कशा करता? आता ते उलटच करून पेपर लावून. त्याशिवाय टिकली येते दिसते. हां विषय काय असतो तर मध्ये आपली कडी पडते. हां पूर्ण हे असं सायकल चालू असतं. गडी घालायची, सोडायचं, काढायचं, पाणी मारायचं. हे कुठला टाइम वेस्टेज नाही याच्यामध्ये, सगळा टाइम यूज होतो. टाइम चालतो.